आज देशाला माहिती आहे की महाराष्ट्र देश चालवतो, दिल्लीच्याही तख्त रागतो महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की महाराजांवरून किंवा कुठल्याही महापुरुषावरून जर कोणी तुमची माती भडकवत असेल तर मित्रा, तो महापुरुष तुझ्या इथे आहे. कोणी त्याचा अपमान केला म्हणून त्याची उंची कमी होत नाही. तुम्ही कोण त्याची उंची मोजणार आहे? त्या नादामध्ये तुम्ही जी एकमेकांची डोकी फोडता ना आणि त्याच्या ज्या केसेस पडतात त्यामध्ये तुमचं आयुष्य निघून जाईल. आता काय की समाजाचे महापुरुष झालेत ना, आमचे महाराष्ट्राचे असे कोण नाहीयेत. आम्ही शब्दाला म्हणतो फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत. सो बेटर आपले जे महापुरुष आहेत ना, आपले इथे त्यांनी जी वाट दिली आपण त्याच्यावर चालूया. आपल्याकडे इथले तिथे न्यायला आपल्याला बरीच लोक येतील. आपण त्यांना म्हणू की एक काम कर, तू ये आमच्या, तुझी दाखल तू इथे लाव. आमची माती भडकवण्यापेक्षा महाराजांचा विचार कसा नेता येईल तो सांगतो, आंबेडकरांचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांगतो, महात्मा फुलेंचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांगतो, लोकमान्य टिळकांचा विचार कसा पुढे नेता येईल, सावरकरांचा विचार कसा पुढे नेता येईल तो सांग. बाकीचं नको. काय चुकीचं झालं, कोणी काय केलं ते राहू दे बाजूला. चांगलं त्यातलं घेऊ ना, असं ते नाही चांगलं घेऊ. वाईट माणूस कुठलाही परिपूर्ण नाहीये. त्याचं कौतुक करणारे तितकंच विरोध करणारे. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव व्यक्ती म्हणतोय की ज्यांना विरोध नाही. महाराष्ट्र बाहेर काही प्रमाणात काही चुकीच्या गोष्टींचं उदात्तीकरण करून तो विरोध निर्माण केला जातो. मग तो सुरतमध्ये असेल, नाहीतर मग तो कर्नाटकाच्या त्या गडीमध्ये असेल, तो प्रकार घडवला जातो. पण मग तेच मी म्हणतोय की 100% चांगलं बोलणारे कोणीच नाही. तुम्हाला विरोध होणार. सो बेटर आपण असे अनुयायी बनू प्रत्येक महापुरुषाचे की ज्याच्यामध्ये माझं एकमेव काम असेल की मी त्याचे विचार पुढे नेईन आणि मी त्या विचाराच्या माध्यमातून स्वतः पुढे जाईन आणि माझ्या 4 लोकांना सोबत घेऊन.